नवाब मलिकांचं उत्पन्न ही गुन्ह्यातून केलेली कमाई. कोर्टाचा नवाब मलिकांना मोठा धक्का. आरोप निश्चित करताना कोर्टानं काय म्हटलं, मलिकांच्या अडचणी कशा वाढणार आहेत, सगळं जाणून घेऊ. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात विशेष पीएमएलए कोर्टानं मोठा धक्का दिलाय. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित असलेल्या या प्रकरणात कोर्टानं नवाब मलिक यांच्यासह इतर दोघांवर असलेले आरोप मंगळवारी निश्चित केले. मलिकांची संपत्ती ही गुन्ह्यातून दाखल केलेली कमाई असल्याच्या ईडीच्या आरोपांवर कोर्टानं यावेळी शिक्कामोर्तब केलं. यामुळे आता नवाब मलिकांवर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात खटला चालणार आहे, ज्याची सुनावणी 19 डिसेंबरला होणार असल्याचंही विशेष न्यायालयाने स्पष्ट केलं. ईडीने 2022 मध्ये नवाब मलिकांना अटक केली होती. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत, पण आता कोर्टाच्या दणक्यामुळे त्यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढणार आहेत. नवाब मलिक यांनी दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर, तिचा साथीदार सलीम पटेल, 1993च्या मुंबई स्फोटातील आरोपी सरदार खान यांच्यासोबत मिळून मुंबईच्या कुर्ल्यातील 3 एकर जमीन गैरव्यवहार करून बळकावली होती, असा त्यांच्यावर ईडीचा आरोप आहे. मलिक आणि त्यांचे नातेवाईक सॅलिडस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि मलिक इन्फ्रास्ट्रक्चरचा कारभार सांभाळतात. ही कंपनी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी संबंधित असल्याचा आरोप आहे. कंपनीला आरोपमुक्त करण्यात यावं अशी विनंती मलिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने विशेष पीएमएलए कोर्टाला केली होती. आरोप मान्य नसल्याचं आणि निर्दोष असल्याचं नवाब मलिक आणि या प्रकरणातील इतर 2 आरोपींनी कोर्टाला सांगितलं होतं. आता यावर कोर्ट नेमकं काय म्हणालं, कोर्टाने नेमके कोणते आदेश दिले तेही पहा. आरोपींवर खटला चालवण्यासाठी पुरावे आहेत, असं यावेळी कोर्टाने सांगितलं. विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी कंपनीचा अर्ज फेटाळला. मलिक यांनी डी कंपनीची सदस्य हसीना पारकर, सलीम पटेल आणि सरदार खान यांच्याशी संगनमत करून बेकायदा मालमत्ता हडप केल्या. कायद्यानुसार त्यांनी केलेली कमाई ही गुन्ह्यातून केलेली कमाई आहे, असं सुद्धा यावेळी कोर्ट म्हणालं. या सगळ्या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 19 डिसेंबरला होणार आहे, असं सुद्धा न्यायालयाने नमूद केलं. त्यामुळे आता 19 डिसेंबरच्या सुनावणीमध्ये पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आरोप निश्चित झाल्याने नवाब मलिकांच्या अडचणी आता वाढणार आहेत, हे मात्र नक्की. तुम्हाला यावर काय वाटतं, तुमची याबद्दलची नेमकी काय मतं आहेत, हे कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.